आणि आता बातमी येते ती साहित्य संमेलनासंदर्भातली। सातारामध्ये साहित्य संमेलन जे आहे ते सुरू होतं। 99 साहित्य संमेलन ज्याचा आज समारोप झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारोप किंवा सुरुवात झालेली होती, उद्घाटन झालेलं होतं आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलनाचं सूप वाजलेलं पाहायला मिळालं। मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी राज्यात मराठी भाषाच सक्तीची असून हिंदीची सक्ती होणार नाही अशी ग्वाही देखील दिलेली आहे। मगाशी कोणीतरी सांगितलं हिंदी भाषेची सक्ती बिलकुल होणार नाही, हिंदी भाषेची सक्ती होणार नाही। मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा या संदर्भात संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात, वाचाची देऊ झाला, वाचाची देऊ झाला, वाचा देवाची माऊली झाली। म्हणजेच भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती आपल्या संस्कृतीचा आणि अस्तित्वाचा आत्मा आहे। काही शाळा पटसंख्या अभावी बंद कराव्या लागल्या असल्या तरी त्याला पर्यायी शाळा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। या बाबतीत देखील मी स्वतः लक्ष घालीन आणि त्यामुळे जे आम्ही बोललेलो आहे ते आम्ही करतो। दिलेला शब्द पाळणारं आमचं महायुती सरकार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील उद्घाटन प्रसंगी जे काही आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं आहे, मी देखील आज ज्या काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, ज्या बाबी आणि स्वागताध्यक्षाने देखील काही मागणी केली आहे, या सर्व बाबींचा महायुती सरकार पुरेपूर विचार करेल। दरम्यान मुलांकडून आजकाल होत असलेल्या मराठीच्या अनास्थेबद्दल संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पालकांना कानपिचक्या दिल्या आहेत। पाहूया विश्वास पाटील नेमकं काय म्हणाले। पहिल्या दिवशी मी भाषणामध्ये बोललो, पाटील आणि कुलकर्णी एकत्र आल्याशिवाय गावामध्ये गंमत घडत नाही, गावगाडा चालत नाही। सोशल मीडियामध्ये एवढे विद्वान लोक असतात की त्यांनी सांगितलं, पाटलांना आणि कुलकर्ण्यांना तुम्हाला जुनी हिंदू पद्धती आणायची आहे का, जाती व्यवस्था आणायची आहे का? पण आता सोशल मीडियावर अनेक ठिकाणी स्वरूप आलेलं आहे, पेटवा हो पेटवा। काही मित्र म्हणतात की आमची मुलं इंग्रजी शाळेमध्ये शिकलेली आहेत, श्रीमंत मुलं, त्यांना काव्य प्रतिभेचा झरा समजत नाही। अरे मी म्हणालो, तसं असेल तर नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या पदराचा फडकता वारा कसा काय कळतो तुमच्या मुलांना? तर मराठीसाठी वेगळे प्रयत्न केले पाहिजेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।